नमस्कार मित्र, आकार DG9च्या DG9 पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज हा पॉडकास्ट थोडासा वेगळा असणार आहे आणि पॉडकास्ट करण्यामागची माझी धारणा किंवा कारण नेमकं काय असतं तर आमचे प्रेक्षक मला सातत्यानं जो सवाल विचारत असतात त्या सवालाचं उत्तर जर मी देऊ शकत असेल तर ते मी देतोच माझ्या व्हिडिओमधून. पण जिथे त्या सवालाचं उत्तर, त्या सवालाचा जवाब दुसऱ्या कोणाशी तरी निगडीत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणणं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं हे मला गरजेचं वाटतं. त्यासाठीच हा पॉडकास्ट आहे आणि जो बहुचर्चित असा प्रश्न मला सातत्याने विचारला जातो आहे किंवा उपस्थित केला जातो आहे की जी केस सुरू होती, ज्याच्याबद्दल अगदी महाराष्ट्रच काय तर जगभराचं लक्ष लागलेलं आहे, त्या केसबद्दल जेव्हा आपण बोलतो आहे आणि ती केस ज्या पद्धतीनं आपण लावून धरलेली आहे, कोणती केस तुमच्या लक्षात आलेलंच असेल, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खून प्रकरणाची केस. आणि ती केस जे पुढे घेऊन चाललेत ते ॲडव्होकेट निलेश ओझा. आमचा ऋणानुबंध काय वगैरे या गोष्टी आता भानगडीत न पडता, ते माझे मित्र आहेत, मित्र मांडतात, मित्रत्वाच्या नात्याने मी दिलेले सल्ले देखील ते ऐकतात, तसं त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्यासमोर. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी व्यावसायिकता मध्ये येते आणि तेव्हा एक प्रश्न विचारला जातो की ज्या जोरात ही केस पुढे धावत होती, म्हणजे एकामागोमाग एक अशा घटना घडत होत्या आणि या प्रकरणाला कुठेतरी आता वाचा फुटेल किंवा त्याचा शेवटचा थांबा येईल असं वाटत असताना अचानक न्यायालयाच्या अवमानना प्रकरणाची एक वेगळीच याचिका, एक वेगळा आरोप ॲडव्होकेट निलेश ओझांवर केला गेला आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जो उत्साह निर्माण झाला होता की खरे आरोपी आता फासावर लटकतील किंवा किमान गजाआड तरी जातील असं वाटत होतं आणि त्याला कुठेतरी खीळ बसली त्या एका प्रसंगामुळे. तो प्रसंग म्हणजे निलेश ओझांवरचा न्यायालयाची अवमानना केल्याचा तो जो काही आरोप आहे तो. आता त्यानंतर याचिका दाखल झाली, त्या सुनावणीही सुरू झाली. एकंदरच ही याचिका काय आहे, त्या याचिकेने खरोखरच या केसला स्पीड डाऊन झाला आहे, खेळ बसली, असं काही घडलं आहे का, हेच जाणून घेण्यासाठी मी माझ्या खिशातून काहीतरी चिठ्ठी काढून तुम्हाला उत्तर सांगण्यापेक्षा खुद्द निलेश ओझा माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं. आजचा पॉडकास्ट यासाठीच आहे ज्याचं मी स्पष्टीकरण या इंट्रोत दिलेलं आहे. जी केस तुम्ही घेऊन निघाला होतात आणि त्या प्रकरणाला जो वेग आला होता आणि ज्या वेगानं घडामोडी घडत असताना अचानक तुमच्यावरच ती न्यायालयाच्या अवमानाची ही याचिका दाखल झाली आणि कुठेतरी स्पीड डाऊन झाला असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे. मला आधी जाणून घ्यायला आवडेल की ही नेमकी याचिका नेमकी काय आहे. येस कोर्ट अवमानाचं. हां, ते काय 1 एप्रिल 2025ला मी एक इंटरव्ह्यू दिला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये की हे जे आपलं दिशा सालियनचं प्रकरण तर होतं, त्यांच्या वडिलांचं जे मीडिया काही चालवत होतं चुकीच्या बातम्या, त्याच्या अगेन्स्टमध्ये मी डिटेल्स सांगितलं की तुम्ही हे जे चालवताय की ही केस क्लोज झाली आहे दिशाची वगैरे, ते खोट्या बातम्या, ते तर झालं होतं विषय. त्याच्याच मधातनं 2 एप्रिलला सुनावणी होती सती सालियन यांच्या याचिकेची. तर ती सुनावणी लागली होती जस्टिस रेवती मोहिते डेरे यांच्या न्यायालयापुढे. तर त्याच्याबद्दल मी एक स्टेटमेंट दिलं की त्यांच्या न्यायालयापुढे हे मॅटर चालू शकत नाही. मी त्याचे 2-3 कारण दिली की कारण त्यांच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे त्यांची जी बहीण आहे ती स्वतः ही आहे आपले शरद पवार गटाचे राष्ट्रवादीची नेता आहे. नंतर त्यांनी स्वतः एक स्टेटमेंट दिलं आहे आदित्य ठाकरेच्या सपोर्टमध्ये. मग त्याच्यामुळे ते काही ही केस ऐकू शकत नाही, म्हणून त्यांच्या बहिणीला आम्ही आरोपी केला आहे. आमच्या जो पोलिसांकडे जो FIR साठी कंप्लेंट केली त्याच्यामध्ये आरोपी आहेत ते वंदना चव्हाण जे कोणी आहेत ते. दुसरी गोष्ट जे हे आहेत जस्टिस रेवती मोहिते डेरे यांच्या अगेन्स्टमध्ये यांनी काय केलं आहे की 2 मॅटरमध्ये चंदा कोचर, हे सगळं ऑर्डरमध्ये लिहिलं आहे 5 जज बेंचने, चंदा कोचर आणि एक दुसरं एक राष्ट्रवादीचीच शरद पवार गटाचे एक MLA होते मोहिते, या 2 वेगवेगळ्या केस होत्या. तर या केसमध्ये जामीन देताना न्यायालयीन रेकॉर्डची फोर्जरी केली.
म्हणजे कसं, चंदा कोचरचा 3500 कोटीचा घोटाळा होता, करप्शन होता, तिच्या ऑगस्टमध्ये जनतेच्या पैशाच्या अफरातफरीचा जो आरोप होता तो 409चा गुन्हा होता, तो आजीवन कारावासाच्या शिक्षेचा गुन्हा आहे. यांनी ऑर्डरमध्ये लिहिताना सांगितले की ते 7 वर्षाच्या शिक्षेचा गुन्हा आहे, बेल दिली एक हे लिहून. दुसरं तर ते तर आणखीन सिरियस होतं, पोलिसांवर हमला, पोलीस स्टेशन जाळून टाकलं, पोलिसांच्या हत्येचा प्रयत्न, अटेम्प्ट टू मर्डर, त्या केसमध्ये 307 वगैरे गुन्हे, 10-10 वर्षाच्या वरचे शिक्षेचे गुन्हे. खालच्या सेशन कोर्टाने डिटेल ऑर्डर देऊन त्याचा बेल रिजेक्ट केलेला. त्या व्यक्तीला या मॅडमने बेल दिली, ते सेक्शनच नाही लिहिले. म्हणजे ते असं तो विषयच नाही की आरोप काय, पोलिसांचं म्हणणं काय. तर हे 2 फोर्जरीचे केस आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे अनेक पण आहेत. तर त्याच्याबद्दल जस्टिस रेवती मोहिते डेरे यांनी न्यायालयाची फसवणूक केली, उच्च न्यायालयाची. तर त्यांच्यावर प्रॉसिक्युशन करण्याकरिता आणि इव्हन त्यांनी जे प्रॉसिक्युशन पण करा, त्यांच्यावर कंटेम्प्ट करा आणि त्यांचा अरेस्ट वॉरंट काढा, अशी याचिका 6900/2023 ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन, जे आपले मुस्लिम शेख यांच्यातर्फे. त्या याचिकेची दखल पण घेतली आहे न्यायालयाने. चीफ जस्टिस, जे ॲक्टिंग चीफ जस्टिस आहे आपले, जे हे होते नितीन जामदार साहेब, एकदम म्हणजे फेअर पर्सन, त्यांनी सांगितलं की ही सिरियस विषय आहे, याच्यात लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करायला पाहिजे, अशी ऑर्डर केली त्यांनी 5 जुलै 2023ला. त्याच्यात सगळे ॲफिडेव्हिटवर आरोप आहे, ते आरोप. आणि त्याच्यानंतर आता कॉन्स्टिट्यूट पण केला आता बेंच, आणि हिअरिंग झाली, एक हिअरिंग झाली त्याच्यामध्ये. ते आत्ता लास्ट ठीक आहे, आता मागच्याच आठवड्यात 22 तारखेला, 22 एप्रिलला. तर हे जे विषय होते हे आम्ही न्यायालयासमोर सांगितले की न्यायालयाने मीडियासमोर की अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या केसमध्ये केस लढतोय. तर सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाचा कायदा आहे की नो वन कॅन बी जज इन हिज ओन केस. म्हणजे तो आणि त्याच्या संबंधित कोणाची जर केस असेल तर त्या केसमध्ये जज ती केस ऐकू शकत नाही, ही इज डिस्क्वालिफाईड. आणि जर त्या जजने केस ऐकली तर तो दॅट बिकम्स कोरम नॉन ज्युडिस, ते आदेश रद्द होतील, असा कायदा आहे. म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या केसेस ते ऐकू शकत नाही, आणि स्वतः त्यांची बहीण आरोपी आहे, तर म्हणून त्यांच्यापुढे आमची केस चालली नाही पाहिजे, असं माझं स्टेटमेंट होतं. आता याच्यावर काय झालं की ज्या कोणी त्यांना सांगितलं त्यांनी काय केलं, आमचे ऑनरेबल चीफ जस्टिस साहेब जे आहेत आलोकार, त्यांनी नाव नाही लिहिलं की त्यांना ही इन्फॉर्मेशन कोणी दिली. त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की असं हे झालं आहे, हे पेनड्राईव्ह दिला आहे, जे काही आहे त्यांनी असं करून सो मोठं कॉग्निझन्स घेतला की न्यायाधीशाची बदनामी झाली, मानहानी झाली. आणि म्हणून 8 एप्रिल 2025ला 5 जज बेंच कॉन्स्टिट्यूट झाला. 5 जज बेंच पुढे हे मॅटर आलं आणि त्यांनी नोटीस काढली. तर त्याच्यामध्ये न्यायालयाने काय म्हटलं आहे, न्यायालयाने हे नाही म्हटलं आहे की माझे आरोप खोटे आहेत. म्हणजे हे एक इम्पॉर्टंट आहे, मी जे बोलतो ते कोर्टाचा रेकॉर्ड आहे, खोटं. हां, आणि तिथं आणखीन एक मुद्दा आहे, जस्टिस रेवती मोहिते डेरे आणि याच्या आधीचे जे चीफ जस्टिस होते देवेंद्र उपाध्याय, या लोकांनी काय केलं, यांचं जेव्हापर्यंत इथे होते तेव्हापर्यंत जर एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार आहे किंवा हे जे महायुतीचं सरकार आहे मागच्या 2.5 वर्षात, त्याच्यामध्ये यांच्या अगेन्स्टची सगळे मॅटर तातडीने घ्यायचे, कोणी नाही सांगितलं तर सुहो मोठं घ्यायचं. आणि ज्यांच्या म्हणजे विरोधक आहे त्यांच्या अगेन्स्टची, म्हणजे आदित्य ठाकरेच्या अगेन्स्टची पिटिशन असेल, दिशा सालेंची, रशीद खान पठाण यांची PIL असेल, किंवा असे एवढे आहेत, सगळे लिस्ट आहे आमच्याकडे. ते कोणतंही मॅटर असेल ते घ्यायचं नाही, ऐकायचं नाही. त्याला दिला तर 70 नंबर द्यायचा, डिले करत राहायचं. 1.5 वर्ष काही केलं नाही. तर आम्ही हे सगळे पुरावे जमा केले. तर सुप्रीम कोर्टाचं लार्जर बेंचचं साधना चौधरीचं जजमेंट आहे, जस्टिस बोबडे साहेबांचं, की आउट ऑफ टर्न दुसरं मॅटर घ्यायचं आणि जे मॅटर दुसरं पेंडिंग आहे त्याला ऐकायचं नाही, तर अशा जजला बडतर्फ करण्यात यावे. इट इज अनबिकमिंग ऑफ द जज, हे जजमेंट आहे. मग त्या सगळ्या आधारावर आता बघा, जस्टिस रेवती मोहिते डेरे यांनी बदलापूरच्या केसमध्ये सुहो मोठो कॉग्निझन्स घेतला. मग दिशा सालेंची केस तर तिच्या आधीपासूनची पेंडिंग आहे, ती काही म्हणजे महाराष्ट्रातली मुलगी नाही आहे,
तिचं कॉग्निझन्स का नाही घेतलं? कारण याच्यामध्ये आरोपी तुमच्या बहिणीच्या फेवरच्या पार्टीचे लोक आहेत ना. तर ह्या सगळ्या गोष्टी लिहून कंप्लेंट दाखल झाली माननीय राष्ट्रपतीकडे. म्हणजे कॉमन मॅनला हे समजणं आवश्यक आहे. कॉमन मॅनला वाटतं की जजच्या विरोधात कारवाईच होऊ शकत नाही. तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टाचे एवढे जजमेंट्स आहे आणि खास करून संविधान पीठाचं जजमेंट आहे की जजला क्रिमिनल प्रॉसिक्युशन पासून आपल्या संविधानात कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे. फक्त परवानगी घ्यावी लागते. तर परवानगी हायकोर्ट जज आणि सुप्रीम कोर्ट जजच्या अगेन्स्ट कारवाईची परवानगीसाठी कोणाची परवानगी लागते? मान्य राष्ट्रपतीची. आणि काही केसेस असे आहे की त्याच्यासाठी परवानगी पण लागत नाही. समजा जजनं न्यायालयात असं राहून शिव्या दिल्या तर ते पार्ट ऑफ ऑफिशियल ड्युटी नाही आहे. एक रमणलालचं जजमेंट आहे, हायकोर्टाचा जज होता. तर त्याने काय केलं, एका माणसाला फसवण्यासाठी एक IPS संजीव भटला वगैरे मॅनेज केलं आणि खोट्या केसमध्ये फसवलं. तो आत्ताच संजीव भट याची बेल रिजेक्ट झाली, तो मोदीजींच्या अगेन्स्ट जो बोलला होता. तर त्या केसमध्ये हायकोर्ट जजला बिना परवानगीचे प्रॉसिक्यूट केलं. तेव्हा त्या जजने चॅलेंज केलं ऑर्डर. तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टनं म्हटलं नाही नाही, हे तुझं पार्ट ऑफ ऑफिशियल ड्युटी थोडी आहे. म्हणजे जजचं सांगतो तुम्हाला, हायकोर्ट जज समित मुखर्जी याला ऑर्डर पास करण्याकरिता काय घेत होता या ऑर्डरमध्ये लिहून आहे हायकोर्टाच्या, मुली, तो जपानी समोसा सांगायचा, मुली पाहिजे मला, वुमन, वाईन अँड मनी, बाई, दारू, बाटली आणि पैसा. तर हे त्या हायकोर्ट तो जज ॲरेस्ट झाला, 13 दिवसाचा PCR झाला त्याचा CBIचा. तर अशा केसेस आहे. तर न्यायालय म्हणजे लोकांनी हे मनातून काढून टाकायचं की न्यायाधीशावर कारवाई होऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय की कोणाकडे अर्ज करायचा, तर 2 अथॉरिटी आहे. एक आहे या हायकोर्ट जजला, म्हणजे पहिले सांगायचे की त्याला इम्पिचमेंटच करावा लागतो, महाभियोगच करावा लागतो, असं काही नाही आहे. इन हाऊस प्रोसिजर तयार केली सुप्रीम कोर्टने. मुंबईच्या जजच्या केसमध्ये आहे, रविचंद्रन अय्यरचा केस आहे. आणि नंतर त्याला ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज X 2015चा जजमेंट आहे. त्याच्यामध्ये क्लिअर केलं की सुप्रीम कोर्टाची जे कमिटी आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया डिसिजन घेईल. जर हे आढळलं असं जजच्या अगेन्स्ट, तर त्या जजचे काम काढून घेण्यात येईल ताबडतोब. आणि म्हणजे त्याला हे सस्पेंड झालं, त्याचं कोणतंही ज्युडिशियल वर्क द्यायचं नाही. जसं अलाहाबाद हायकोर्टचे जज शुक्लाच्या बद्दल केलं. आत्ता ज्या जजचे घरी पैसे मिळाले त्या मॅटरमध्ये पण असाच विषय झाला. त्याच्या घरी असे 50 कोटी जळालेले मिळाले. हे बाहेर होते, आतमध्ये किती होते चौकशी चालू आहे. त्याच्यानंतर हे जे होते जस्टिस CS कर्णन, त्यांचे सगळे कामं काढून टाकले होते. तो हायकोर्ट सिटिंग जजला 6 महिने जेलमध्ये पाठवलं होतं. तर हे बघा, लोकांनी न्याय मनातून काढून टाकायचं की जज आहे म्हणजे त्याला काही कारवाईच होऊ शकत नाही. कारवाई होऊ शकते हे लोकांना घाबरून ठेवतात की नाही कारवाई केली म्हणजे कंटेम्प्ट, असं काही नाही. तुम्ही आता ही जी माहिती दिली ना, त्या सामान्य माणसाला म्हणजे मला न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते याबद्दल तेवढी माहिती नाही. पत्रकारिता करतो, लिखाण करतो, आता आम्ही YouTube चालवतो वगैरे, ते ठीक आहे. पण काही गोष्टी असतात की जेनु काम तेनु थाय असं म्हणतात ना, ती गुजरातीत म्हण आहे. तर सामान्य माणसांच्या मनात भ्रम आहे की न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च स्थानी असतो, त्याच्यावर कुठलाही असा काही तुम्ही आरोप करू शकत नाही, किंवा त्याला तिथून त्या जागेवरून जर खाली खेचायचं असेल तर तो महाभियोग वगैरे याशिवाय काही हे पर्याय नसतो. आता तुम्ही सांगितलं की ती प्रोसेस आहे. येस. त्याबरोबर दुसरा एक अशी एक टर्म आहे, एक अशी व्याख्या आहे की ज्याबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक कुतूहल आहे, संविधान पीठ किंवा तुम्ही कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणता. ही नेमकी काय भानगड? चांगलं, ते पण कम्प्लीट करतो. तुमच्या बोलण्यात आता येऊन गेलं की त्या 5 त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचमुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल, हायकोर्टाचा निकाल कसा बाधित झाला किंवा काय? संविधान पीठ असतं 5 जज जिथं बसले, 5 आणि त्याच्यावरचे, ते असतं संविधान पीठ सुप्रीम कोर्टाचं. त्याला आपल्या 145 आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, त्याच्यात ते प्रोव्हिजन आहे की जेव्हा राष्ट्रपतीला काही वाटलं किंवा एखादा मोठा विषय याच्यावर कायद्याचं खरं इंटरप्रिटेशन काय द्यायचं आहे, त्यावेळेस 5 किंवा जास्त जजेस बसतात. कधी 7 बसतात, कधी 9 बसतात, कधी 11 बसलेले आहेत. तर असे आहेत ते सगळे संविधान पीठाले 5 आणि वरचे 3 जज म्हणजे फुल बेंच, हे अशी त्याची व्याख्या आहे. त्या 5 बेंचकडे काही विशेष अधिकारी वगैरे असतात? ते नाही. हा पण चांगला प्रश्न आहे, कॉमन मॅनला नाही माहित आहे. लॉ खूप सिंपल आहे.
समजा महाराष्ट्रातले सगळे कोर्ट आहेत खालचे, तर हायकोर्टाच्या एका जजने जरी एक आदेश दिला असेल तर ते सगळ्यांना तो कायदा आहे तो सगळ्यांना बाइंडिंग आहे. म्हणजे आणखीन थोडं समजून घ्यायचं म्हणजे आर्टिकल 14 काय म्हणतो, आपल्या संविधानाचं आणि बाबासाहेबांचं सगळ्यात प्रिय आर्टिकल होतं आर्टिकल 14. ते म्हणतं की कायद्यापुढे सगळे समान, कायद्याची अंमलबजावणी सगळ्यांना समान, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ. तर त्याच्यात कसं आहे की एक समजा जर एक व्यक्ती आहे, कपिल सिब्बल त्याला घेऊन गेला, मोठा आरोपी आहे, तिस्ता सेटलवाड आहे, तिला जर तुम्ही आज बेल दिली आणि तिच्यासाठी म्हणजे तिचं लाईफ अँड लिबर्टीसाठी तुम्ही ताबडतोब बेंच कॉन्स्टिट्यूट केला मध्यरात्री, तर सेम प्रोसिजर, सेम तुम्हाला रिलीफ द्यावा लागेल. कोणताही गरीब माणूस असेल, एखादा भिकारी जरी असेल, त्याला तुम्हाला सेम प्रोटेक्शन द्यावंच लागेल. नाही दिलं तर तो जज असेल, तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल, तो 166, 219 असे IPCच्या प्रोव्हिजनमध्ये त्याला जेल आहे. हे कॉमन मॅनला नाही माहीत. हां, तर हे आहे असं. आणि आता एका जजने ऑर्डर केली ते सगळ्यांना बाइंडिंग आहे. दुसरा हायकोर्टचा सिंगल जज जरी असेल त्याला पण ते आदेश बंधनकारक आहे, नाहीतर त्याला लार्जर बेंचला पाठवावं लागेल. मग जर त्याच विषयावर लार्जर बेंचचं जजमेंट असेल, 2 जज, 3 जज, 5 जज हायकोर्टाचं, तर मग ते मानावं लागेल. पण त्याच्यावर जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असेल तर नॉर्मली सुप्रीम कोर्टचे सगळे जज 2च बसतात. फक्त रिया चक्रवर्तीच्या वेळेस फक्त एक बसले होते. रिया चक्रवर्तीचं मॅटर CBIला गेलं ना सुशांत सिंगचं, तेव्हा फक्त एक जज बसला होता, तेव्हा कोविडमध्ये. पण नॉर्मली 2 बसतात. तर सुप्रीम कोर्टच्या 2 जजचं पूर्ण इंडियातल्या सगळ्या हायकोर्टपासून सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बाइंडिंग आहे. पण त्या 2 जजच्या जजमेंटच्या अगेन्स्ट जर वरचं 3 जज असेल तर ते 2 जज ओव्हररूल झालं. 3च्या अगेन्स्ट 5 जज असेल तर ते 3 जज ओव्हररूल झालं. त्याच्या अगेन्स्ट 9 जज असेल तर जेवढं मोठं आहे ते बाइंडिंग आहे. हे असं सिम्पल कायदा आहे. त्याला म्हणतात लॉ ऑफ प्रेसिडेंट. बरं, आता तुम्ही फेअर न्यायाधीशांबद्दल फेअर आणि अनफेअर हे जी काही टर्म वापरता, तुम्ही आता बोलता बोलता एका न्यायाधीशांचा उल्लेख केला की ते फेअर होते, आणि आता तुम्ही या मोहिते डेरे पाटील आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांचा तर अख्खा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वाचून दाखवलं की त्यांचे कसे कुठे लागे बांधे आणि नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांना या केसमध्ये ॲज अ न्यायमूर्ती ठेवणं हे इथे कुठेतरी एक पक्षपातीपणा होऊ शकतो. हा तुमचा ह्या सगळ्या गोष्टी मागचा थॉट प्रोसेस होता. हो, आमचं असं म्हणणं होतं. आणि त्या गोष्टीला उचलून धरत तुमच्यावर अवमानना याचिका दाखल झाली. आता ही अवमानना याचिका कशी दाखल झाली होती ते तुम्ही स्पष्ट केलं. त्याची आता सध्याची स्टेटस काय त्या याचिकेची? आणि त्याच्या पहिले तुमचा एक पहिला प्रश्नाचं अर्ध उत्तर राहिलं. तर याच्यामध्ये 5 जज बेंचने जे अवमाननाची नोटीस काढली त्याच्यात त्यांचं हे म्हणणं नाही आहे की मी जे म्हटलं ते खोटं आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की मी जे बाहेर बोललो ते पहिले कोर्टात बोलायला हवं होतं. हे एकच म्हणणं आहे त्यांचं. आता हे जो आधार आहे याचा, ज्याने या आमचे माननीय चीफ जस्टिस साहेबाला ही इन्फॉर्मेशन दिली त्यालाच कस्टडीत घेण्याचा अर्ज आमचा जातोय, कारण ही इन्फॉर्मेशन खोटी आहे. त्याचं रिझन सांगतो. हे जेवढे आरोप मी बोललो आता, हे सगळे आरोप म्हणजे 5 जज बेंचचं काय म्हणणं होतं की मी पहिले कोर्टात बोलायला हवं होतं, मग नंतर बाहेर बोलायला हवं होतं. असं काही कायदा नाही आहे. तरी असं मानून चालू म्हणजे हे पण जो कायदा आहे सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाच्या अगेन्स्ट आहे, पण तो बाजूला राहू द्या असं मानून चालू की कोर्ट जे म्हणतो तोच कायदा आहे. पण त्यांना जे फाउंडेशन दिलं, ती ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली त्यांना खोटी दिली. का? 11 जुलै 2024ला या जस्टिस रेवती मॅडम पुढे, रेवती मोहिते डेरे मॅडम पुढे, उद्धव ठाकरे, मिड डे, राहुल गांधी, ध्रुव राठी यांच्या अगेन्स्टमध्ये कंटेम्प्ट आणि इतर प्रोसिडिंगची आमची केस फाईल झाली होती रवींद्र वायकर साहेबांच्या मॅटरमध्ये. यांनी खोट्या न्यूज चालवल्या आणि त्या लोकांना हे केलं आणि ते दॅट वॉज कंटेम्प्ट ऑफ बॉम्बे हायकोर्ट जजमेंट. त्या मॅटरमध्ये आम्ही हा असाच अर्ज आणि याच्यापेक्षा एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही आणखीन 4 केसमध्ये आणखीन काय काय फॉर्जरी कंटेम्प्ट केलं ते सगळं मेन्शन करून ॲफिडेव्हिटवर
अर्ज फाईल केला त्यांच्या कोर्टात. तो अर्ज ऐकल्यावर त्याच्यावर न्यूजमध्ये पब्लिकेशन झालं की या मॅडमने या केसमधून रिक्यूज व्हावं असं आर्ग्युमेंट झालं. पण ती मॅडमनं काय केलं की त्या विषयावर काही बोललीच नाही आणि काय करते की नाही हे असाइनमेंट आहे चीफ जस्टिसचा, ती तुम्ही चेक करून घेऊन जा. म्हणजे याच्यावर काही बोललीच नाही ती, की कारण याच्यावर बोलायचं म्हणजे काय. तर हे ऑलरेडी रेकॉर्डवर होतं. परंतु चीफ जस्टिस साहेबांना एका डिसऑनेस्ट इन्फॉर्मंटनं ही चुकीची माहिती दिली आणि त्या आधारावर नोटीस झाली. आता एकदम बेसिक कायदा आहे. सुप्रीम कोर्टचे 50 जजमेंट आहे, पण मी एकदम बेसिक सांगतो, नेटवर टाकलं तर 2 मिनिटात मिळेल. फॉल्स स्टेटमेंटच्या आधारावर जर कोणती ऑर्डर पास झाली असेल, की खोटं सांगितलं आणि ऑर्डर पास झाली. समजा मी सांगितलं की प्रभाकर सूर्यवंशी जे आहे हे काल इथं इंडियात होते आणि यांनी याला मारहाण केली आमच्या मित्राला, आणि तुम्ही पासपोर्ट दाखवला साहेब, मी माझा व्हिसा आहे, मी त्या दिवशी तो अमेरिकेत होतो. तर अशी कोणती ऑर्डर इव्हन सुप्रीम कोर्टानं पण अपील केली असेल तरी सुप्रीम कोर्टानं सांगितलं सेक्शन 44 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट, रमेश गांधीचं जजमेंट आहे, की याच्यानुसार ती प्रत्येक न्यायालयानं नल अँड व्हाईड समजायची. ती रद्द झाली ती ऑर्डर, कारण बेस्ड ऑन हे आहे ना, फ्रॉड आहे, मिसरिप्रेझेंटेशन आहे. तर ही आम्ही तोच अर्ज लावला की तुम्ही जे फाउंडेशन तुमचं आहे ते फाउंडेशनच चुकीचं आहे आणि त्या आधारावर ही आदेश रद्द झाला आहे. एक याच्या नंतरचा एक इम्पॉर्टंट पॉईंट, हे सगळ्या कॉमन मॅनसाठी आणि खास करून पत्रकारांसाठी इम्पॉर्टंट आहे. असं मानून चला की मी कोर्टात काही अर्ज दिला नाही, पण मला दिसतोय की हा जज करप्ट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट बोललो तर म्हणजे चुकीचं आहे की कंटेम्प्ट होते की नाही होत. हा विषय इंडियन एक्सप्रेसचे अरुण शौरी यांच्या मॅटरमध्ये 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाचं संविधान पीठ बसलं होतं, सुब्रमण्यम स्वामी वर्सेस अरुण शौरी. त्यामध्ये हा डिसाईड झाला आणि इथे तर आपण काहीच नाही बोललो. इथे तर मी काय बोललो की हे अशी यांच्या अगेन्स्टमध्ये केस आहे, त्यांनी आमचं मॅटर ते घेऊ शकत नाही. तिथे काय छापलं होतं त्यांनी माहित आहे का? इफ शेम वुड हॅव बीन सर्वाइव्ड, म्हणजे थोडी जरी लाज उरली असेल तर. कोणाला म्हणले होते? सुप्रीम कोर्टाचा जज कुलदीप सिंग, काय ते नाव आहे त्यांचं, त्यांना बोलले होते की जर थोडी जरी लाज उरली असेल तर तुम्ही हे एवढे फ्रॉड आहात, एवढे फोर्जरी केली आहेत, तर हे सुप्रीम कोर्टाची जजची खुर्ची सोडून टाका. तुमची लायकी नाही तिथं बसायची, लोकांचे तुम्ही भविष्य खराब करता, असं तसं आर्टिकल छापलं. त्याच्यावर पण तेव्हा सुमोटो कॉग्निझन्स घेतलं होतं 3 जज बेंचने, चीफ जस्टिसने तेव्हाच्या. पण जेव्हा मॅटर संविधान पीठापुढे आलं, संविधान पीठाने सांगितलं, विल्स म्हणून ऑस्ट्रेलियाचं जजमेंट 1992चं ते कोट केलं त्यांनी, आणि आपला ट्रूथचा कायदा आहे भारताचा. म्हणजे एक आणखीन मोठा जोक, सुप्रीम कोर्टाच्या मागे लिहून राहते सत्यमेव जयते, पण कित्येक वर्षापर्यंत काही सुप्रीम कोर्टचे जजेस सांगितलं सत्य बोलणं पण परमिशन नाही आहे. कट्टे म्हणजे आमच्याबद्दल, आम्ही चोऱ्या करू, विकू, देश विकून खाऊ, फोर्जरी करू, आम्ही दाऊद इब्राहिमला बेल देऊ, आम्ही सगळं करू, आमच्यावर बोट नाही उचलायचं. सत्य बोललं तरी कंटेम्प्ट होईल. हे खूप दिवस होता कायदा. मग 2006 मध्ये भारत सरकारच्या लक्षात आलं हे तर झालं खूप मूर्ख बनवायचे कामं चालू आहे. मग पार्लमेंटने अमेंड केला त्याला कायदा, दॅट इज ट्रूथ ॲज अ डिफेन्स. ट्रूथ हा डिफेन्स राहील. मग सेक्शन 13 अमेंड झालं, त्याच्यावर संविधान पीठाने हा कायदा बनवला. आणि RK जैनचं 2010चं जजमेंट, एवढं सुंदर कायदा बनवला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पण, म्हणजे चांगल्या जजेसचं पण मानावं लागेल. त्यांनी सांगितलं की एखादा न्यायाधीश भ्रष्टाचार करत असेल, हे न्यायपालिका न्याय विकून टाकत असेल तर, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पुरावे असतील, म्हणजे बघा मी क्लिअर सांगतो, चांगले जजेस भरपूर आहेत आणि म्हणजे फक्त माझ्या अगेन्स्टमध्ये त्यांना आदेश दिला म्हणून तो जज चुकीचा होत नाही. त्याचे म्हणजे तुम्हाला आदेश नाही पडला वरती जा, पण जेव्हा जज करप्शन करून फोर्जरी करून आदेश देतो तेव्हा त्या जजला शिक्षा होते, असा कायदा आहे. तर जर तुमच्याकडे पुरावे असतील तर त्या जजला सगळ्यांसमोर ओपन करणं, एक्सपोज करणं, हे भारतीय संविधानाचे आर्टिकल 51A अंतर्गत प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे.
त्याच्यात कंटेम्प्ट होऊ शकत नाही. त्या जजची बदनामी झाली, न्यायालयाची बदनामी झाली, तरी सुद्धा कंटेम्प्ट लावता येणार नाही. आणि जे कोणी कंटेम्प्ट लावतील त्यांच्यावर दंड बसवण्यात येईल, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत. पण आता मूळ मुद्द्यावर मी त्यासाठीच येत होतो की तुम्ही जेव्हा या सगळ्या विषयाची सुनावणी झाली कालच मला मग त्या सुनावणीत तुमचा जो स्टँड आहे तो एवढा क्लिअर आहे, म्हणजे अगदी संविधानात लिहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ट्रूथ नावाचा एक मोठा जी सुधारणा झाली होती कायद्यात ती तुमच्या बाजूने आहे. मग असं असताना काल नेमकं काय घडलं? एक क्युरिओसिटी आहे. काल जेव्हा हे आला तर बघा आम्ही आमचा हे बनवलं आहे डिस्चार्ज ॲप्लिकेशन. आमची मागणी काय आहे की ही जी नोटीस काढली आहे ती नोटीस डिस्चार्ज करा. नंबर 2, तुम्ही जे ऑर्डर पास केले ती पूर्ण ऑर्डर रिकॉल करा. नंबर 3, जे आमचे इंटरव्ह्यूचे व्हिडिओ डिलीट करायचे आदेश दिले ते रिस्टोर करा. आणि ज्या पर्सनने तुम्हाला अशी खोटी माहिती दिली न्यायालयाला त्याच्यावर प्रॉसिक्युशन करा. आणि तुमच्या या आदेशामुळे आणि ज्या लोकांनी म्हणजे असे या माझी जी बदनामी झाली तर मला कॉम्पेन्सेशन द्या. त्याचा पण कायदा आहे, सुप्रीम कोर्टाच्या केसला ते सगळे मेन्शन केले. तर असं 800 पेजचं एक म्हणजे 476 पेजचं ॲफिडेव्हिट सोबत पुरावे वगैरे सगळं जोडून हे करून आम्ही काल माझं ॲफिडेव्हिट झालं होतं. तर न्यायालयाला सांगितलं आमचं डिस्चार्ज रेडी आहे, पण ते थोडंसं जे टेक्निकल करेक्शन वगैरे क्लरिकल वगैरे. तर कोर्टाने सांगितलं ठीक आहे तुम्ही 18 मेपर्यंत म्हणजे काय 2 वीकमध्ये तुम्ही फाईल करा आणि नेक्स्ट डेटला आपण त्याच्यावर सुनवाई घेऊ. ऑर्डरमध्ये दिलं की डिस्चार्ज ॲप्लिकेशन 2 वीकमध्ये फाईल करतील आणि त्याची सुनवाई आता ठेवली आहे 17 जूनला सुनवाई ठेवली आहे. म्हणजे थोडक्यात ह्या याचिकेत दम नव्हता असं स्पष्ट झालेलं आहे. हे बघा ना आता सगळं तुमच्या समोर आहे. जे आता जो युक्तिवाद इथे केलाय तो ॲफिडेव्हिट मध्ये दिलेला आहे आणि 3200 पेजचे केस लॉ आणले आम्ही. म्हणजे हा कायदा काय आजपासून नाही आहे. 1954 मध्ये सुप्रीम कोर्टचं संविधान पीठ बसलं होतं. त्यांनी पण सांगितलं, एक मीडियाच्या ऑगस्टमध्ये कंटेम्प्ट झालं होतं तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की जे एखाद्या जजने भ्रष्टाचार केला त्याचं भ्रष्टाचार उघडकीस आणणे हे लार्जर पब्लिक इंटरेस्टच्या फायद्याचं आहे, त्याच्यात कंटेम्प्ट नाही होऊ शकत. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या मंडळींना असं वाटत होतं निलेश ओझा तो गयो असं थोडक्यात आणि त्यांची अशी भ्रामक एक संकल्पना ते घेऊन चालले होते की आता ज्या पद्धतीनं त्यांच्या विकलेल्या मीडियाने ज्यांना मी चाय बिस्कुटी म्हणतो त्या चाय बिस्कुटांनी एक नरेटिव्ह पसरवला होता की निलेश ओझा जे दिशा सालियनला न्याय मिळवून द्यायला पुढे निघालेत त्यांनाच आता न्यायालयाकडून चपराक बसली. हो आणि सनसनीत चपराक वगैरे असं काहीतरी दणका वगैरे असं ते त्यांचे मथळे होते. आता हा मथळा कितपत खरा होता कितपत खोटा होता तो आता जेव्हा न्यायालयाकडून तुम्हाला ते डिस्चार्ज जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा ते स्पष्ट होईलच. आता याच्या पुढे काय ही सुद्धा एक थोडीशी उत्सुकता आहे सगळ्यांना की एक सुसाट निघालेली गाडी कुठेतरी ब्रेक लागला ती डिरेल होईल किंवा ती व्हावी यासाठी काही प्रयत्न सुरू होते. तर त्यातून कुठेतरी आता तुम्ही वे आउट काढलाय, मार्ग काढलेला आहे आणि सत्याचा मार्ग आहे तो काही असा कुठे त्याला अडथळा येणारच नाही कारण आपण सारेच त्या सत्याच्या शोधात निघालेलो आहोत. तुमचा जो प्रवास आहे हा कुठेतरी एक मोठा त्यातला एक मला वाटतं एक विश्राम स्थळ आलं होतं जिथे सगळ्यांनी थोडा विश्राम घेतला कारण खूप सुसाट निघाल्यासारखं वाटत होतं सगळं. तुम्हाला मी ज्या पद्धतीनं सल्ला दिला होता की तुम्ही ती मीडिया ट्रायल चालू नका, खूपच मीडिया होता कारण हे लबाड लोक आहेत बघा. यापूर्वी जेव्हा तुम्ही मागच्या 3 वर्षापासून हा लढा एक हाती चालवताय तेव्हा तुमच्याकडे या सगळ्या मेनस्ट्रीम मीडियातला एक काळा कुत्रा म्हणजे सरळ म्हणू शकतो कोणी येत होतं का? तुम्हाला कधी कोणी विचारलं का तुम्ही हे आरोप कुठल्या बेसिसवर करताय? आता ज्या वेळेला त्यांना कुठेतरी त्यात तथ्य वाटायला लागला आणि त्या तथ्यामधून TRP मिळवायचे म्हणून तुमच्या ऑफिसच्या खाली यांची रीग लागली होती. एकदा तर पोलीस बोलवायचं काम पडलं एवढं रश झाली होती किंवा आता पोलीस बोलावं लागते का अशी म्हणजे स्थिती झाली. आणि ह्या स्थितीतच मला वाटतं जो धडाका होता मीडियावर सुरू त्याच्यातून मला असं कुठे वाटत होतं की कदाचित गाडी भरकटेल की काय आणि त्यांनी बरोबर भरकटण्याचा प्रयत्न केला होता विरोधकांनी. आता मला वाटतं की परत ती गाडी रुळावर येते आणि हा जो खटला आहे तो पुन्हा मार्गी लागेल असं दिसतंय. तर पुढे नेमकं काय होईल आणि
किती दिवसात या सगळ्या गोष्टी परत मार्गी लागतील? हा हे चांगला प्रश्न आहे, कारण याची लोकांना खूप हे आहे. बघा, यातल्या लोकांना वाटलं की हे डिरियल होईल, पण ते लोक विसरले. इथे कसं आहे, आम्ही मिशनवाले लोक आहोत, म्हणजे कॉजसाठी. जसं आपल्याला शिक्षा कशी आहे, 13 वैभव अमर रहे माँ, हम दिन 4 रहे न रहे, भारत माता केली. बरोबर. तर हे सत्यासाठी, न्यायासाठी हे आम्ही या टाईपचं आहे. तर आमचे प्लॅन बी, प्लॅन सी सगळे तयार होते. आम्ही जेव्हा याच्यात उतरलो ना, सगळी तयारी होती की याच्यात काय होऊ शकते, कोणावर हमला होऊ शकते, कोणाचा जीव जाऊ शकते, हे मीडियाला मॅनेज करून काय करू शकतात, जजला विकत घेऊ शकतात, याला पोलिसांना कसे, सगळं आम्हाला, इव्हन सीबीआयला मॅनेज करू शकतात. आम्ही सगळ्या पॉसिबिलिटी विचारात घेतल्या. आणि मग प्लॅन ए काय, प्लॅन बी काय, प्रत्येक इव्हिडन्सचे किती 50 कॉपी काढायच्या, वेगळ्या पेन ड्राईव्ह कुठे काय, याला काय झालं तर हा उभा राहील, त्याला झालं ते उभा राहील. आता माझी कंटेम्पची नोटीस आली, काम थांबलं का? ज्या दिवशी इकडे कंटेम्पची हिअरिंग सुरू होती त्या दिवशी ॲडव्होकेट तन्वीर निजाम सकाळी 10:30 वाजता जाऊन मेन्शन करतात दिशा जालन मॅटरची हिअरिंग. तेव्हा त्या दिवशी आणि कोर्ट म्हणतो यस यस, कोर्टाने डेट दिली, आज मॅटर आहे. आणि आज सकाळी कोर्टाने क्लिअर केलं, मॅटर तुमचं नाही आलं तर 2:30 वाजता हिअरिंग स्टार्ट करू आपण. तर हे जे आहे ना, हे आहे असे 50 वकिलांची वेगळी टीम आहे. आणि आणखीन एक सांगतो, एक से बडकर एक आहे. म्हणजे कुणाला वाटत असेल की म्हणजे निलेश ओझा आणि याला असं इकडं डायव्हर्ट करून टाकलं म्हणजे काय, ते कसं असतं माहिती सांगतो तुम्हाला. काय झालं होतं, पहिले अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते. हे म्हणाले बीजेपी बिलकुल नाही पाहिजे आम्हाला. मग झालं काय, अटल बिहारी वाजपेयीला विरोध केला, एका वोटनं सरकार पडली. ते गेल्यानंतर मोदी आले. तर मोदीजी आल्यावर अरे यार अटल बिहारी वाजपेयी कितना अच्छे थे. म्हणजे असं. मग आता लोक सांगतात की हे बघा मोदीजी आहेत ना, यांना जास्त विरोध कराल आणि चुकीन अमित शहा आले तर मग तुम्ही अरे बाप रे मोदीजी कितना अच्छे थे. तर तसं समजा मी डिरेल होऊन जर मी दुसऱ्या कामात गुंतलो, माझ्या टीमचे जर दुसरे आले तर तुम्ही माफी मागत तिला म्हणलं नाही ओझा बरा होता. अशी एक से बडकर एक आपली बटालियन आहे. बाप से बेटा सवाई तसा प्रकार आहे. एक से बडकर एक आहे. आम्ही देखाही नाही कुछ आम्ही. खरंय. म्हणजे थोडक्यात काय तर एक आशादायी आणि सकारात्मक वातावरण या सगळ्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. प्रेक्षकांच्या मनात असे अनेक सवाल उभे राहतात, कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुठेतरी जोडला गेलेला आहे. कारण महाराष्ट्रात परराज्यातून येणारे जे तरुण आहेत ते इथे काहीतरी उदरनिर्वाहासाठी येतात. सुशांत सिंग असो किंवा दिशा सालियन असो, हे कुठेतरी करिअरच्या शोधात इथे आले होते महाराष्ट्रात. आता दिशा सालियनचं तर कुटुंबच महाराष्ट्र मराठीच आहे, ते म्हणजे पूर्ण घरात मराठी बोलतात. आणि त्या प्रसंगात म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्या समोर असताना कुठेतरी महाराष्ट्राच्या नावावर एक बट्टा, एक धब्बा लागतोय. आणि शिवरायांचा महाराष्ट्र, म्हणजे तिथं महिलेचा बिलकुल विशेष नाही. महिलेवर अत्याचार झाला की म्हणजे खतमच, तो नातेवाईक असो कोणी असो. आणि त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात असं होतंय. हे कुठेतरी खटकत होतं. आणि त्या दृष्टीने हा खटला ज्या पद्धतीने उभा राहिला होता त्याचा कुठेतरी एका योग्य ठिकाणी जाऊन त्याचा अंत व्हावा आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी हे सगळ्यांनाच वाटतंय, आजही वाटतंय. आणि सारेच म्हणजे जे सत्यप्रिय नागरिक आहेत महाराष्ट्रातले, भारतातले, जगभरातले, SSR वॉरियरची टीम तर फार मोठी आहे. आणि या सगळ्यांचं लक्ष या खटल्याकडे लागलेलं आहे. हा खटला कुठेतरी मी जसं म्हणालो की डिरेल होतोय किंवा कुठेतरी भरकटवला जातोय असं वाटत असताना तो पुन्हा एकदा मार्गावर येतोय हे ऐकून बरं वाटलं. आजचा म्हणजे आमचे सारेच पॉडकास्ट हे सकारात्मकच असतात, कारण आमच्या विरोधकांना वाटत असेल, ज्यांच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी जात आहेत त्यांना हा वाईट थोडासा नकारात्मक वाटेल, पण आम्ही नेहमीच सकारात्मकतेचीच कास धरून पुढे चाललेलो आहोत. आणि हेच या पॉडकास्टमधून आम्हाला सातत्याने मांडायचं असतं. आजही तेच मांडलेलं आहे. मित्रो, जर का तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर जरूर कमेंटच्या माध्यमातून विचारा. हे होते निलेश ओझा. आणि ज्या पद्धतीनं ती ही सगळी धुरा खांद्यावर घेऊन निघालेत ते पाहता आणि त्यांनी जी काही अडचण, अडथळा जो या खटल्याच्या माध्यमातून आला होता तो कसा दूर झालेला आहे. आणि बस पुढच्या काही 20-25 दिवसांची गोष्ट आहे, त्यानंतर पुन्हा सगळं त्याच धूमधडाक्यात सुरू होईल ही अपेक्षा बाळगूया. आणि तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.